सो गाईज ॲमेझॉनकडून आपल्याला आलेलं आहे ऑटोफाय. काय ऑटोफायचं ना. सो ॲमेझॉनकडून आपल्याला ऑटोफायचा बाईक पार्किंगवर आलेला आहे. सकाळ सकाळ टाईम बघू शकता, 8च्या आसपासच डिलिव्हरी झाली सकाळीच. मी काल ऑर्डर केलं, आज आला. ॲमेझॉन प्राईमवरून ऑर्डर करतो. आणि सध्या मी बाईक इकडे अशी काहीतरी पार्किंग करून गेलो. बाईक पार्किंग तो लगेच याची अनबॉक्सिंग करून घ्या आणि प्रोडक्ट कसं आहे काय कसं ते बघून घ्या. बॅक कवर भेटतो तुम्हाला असं, म्हणजे कवरचा पण एक कवर भेटतो. सो यस, असं काहीतरी प्रोडक्ट आहे. आतमध्ये सिल्क सारखं सॉफ्ट मटेरियल आहे, बाहेर 100% वॉटरप्रूफ बोलतात ते, तर ते लावल्याच्या नंतरच समजेल. सो हे असे काही स्टिचेस वगैरे आहेत, त्याला ट्रिपल स्टिचेस आहेत, जेणेकरून ते कवर फाटायचे चान्सेस कमी राहतात. सो लगेच आपल्या बाईकवरती जाऊन लावून टाकूया याला आणि रिझल्ट बघूया याचं कसं आहे. सो असं काहीतरी माझा जुना कवर आहे, आपल्या बाईकसोबतच भेटलेला. त्याला मी व्यवस्थित ठेवलं आहे म्हणून 5 वर्ष तरी राहिलं आहे. पण हा फक्त डस्ट प्रूफ आहे, त्यातनं पाणी आतमध्ये जातं. आणि क्वालिटी बघा तुम्ही, सिंगल स्टिचेस आहेत वेगळे. ह्या बाईकसोबत भेटलेलं, पाणी बघा आतमध्ये जातं असं. आणि मी सेफ्टी म्हणून आतमध्ये प्लॅस्टिक लावलेलं. सो असा काहीतरी इकडे आहे. तर आता लगेच त्याला चेंज करूया. तुम्हाला बॅगिंग भेटते फ्रंट साईड पण लागते. NS 200 आहे, म्हणजे विथ ॲसेसरीज आहे. म्हणजे तुम्ही टॉप बॉक्स वगैरे इथं लावलेलं आहे. हँडल पण माझा मोठा आहे आणि यांची बॅजिंग येतं अशी काहीतरी. सो फिट आलेलं आहे. बाकी किती वॉटरप्रूफ आहे हे पाऊस आल्याच्या नंतरच समजेल. आता तर काय पाऊस नाही, आसमान खुला आहे. पण पाऊस आल्यावर आपल्याला याचा एक्झॅक्ट समजेल. सो असं काहीतरी पार्किंग कवर लावल्यावर लुक येतो. हे अजून पण खाली येईल, मी त्याला मागून जास्त खेचलं आणि मडगाडपर्यंत आलेलं स्टिक असतं. सो अशी आहे बॅकिंग इकडे. प्रॉपर बसलंय, किती वॉटरप्रूफ आहे ते बघायला लागेल. सो येस, तुम्ही जसं बघू शकता आपली आतमध्ये गाडी पूर्ण कोरी करकरीत आहे. सो येस, आतमध्ये आपली गाडी करकरीत आहे एकदम सुकी. As you can see,
होल व्हायकल आर्कोड. बाकी जर तुम्हाला हा प्रोडक्ट परचेस करायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.